विद्यार्थी मित्र हो, पेपर नंबर 3 सेमिस्टर 3 या वर्गातील SYBAच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी प्रकरण 3 आपण पाहणार आहोत. भारतातील पक्ष पद्धती. भारतातील पक्ष पद्धती पार्टी सिस्टम ऑफ इंडिया या अंतर्गत भारतातील पक्ष पद्धतीचे स्वरूप आणि बदलता आकृतिबंध, त्याचबरोबर महत्त्वाचे जे काही राष्ट्रीय पक्ष आहेत त्या पक्षाबद्दलची काही माहिती घेणार आहोत आणि प्रादेशिक पक्ष, त्यांचा उदय आणि भूमिका या महत्त्वाच्या गोष्टींचा या चॅप्टरमध्ये आपण विचार करणार आहोत. भारतातील पक्ष पद्धतीचं स्वरूप आणि त्याचा आकृतिबंध जर आपण ध्यानात घेतला तर आधुनिक लोकशाही आणि या आधुनिक लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांना अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं. प्रातिनिधिक लोकशाही आणि राजकीय पक्ष या दोन्हींचं घनिष्ठ असं नातं आहे. राजकीय पक्षांना एक महत्त्वाची जबाबदारी यात पार पाडावी लागते. लोकशाही शासन पद्धतीत जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत संपूर्ण राज्यकारभार हा देशभर चाललेला असतो. जनतेच्या संमतीतून आणि टीकेतून खरं तर लोकशाहीचा कारभार चाललेला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत ज्या राजकीय पक्षाला लोकांचा पाठिंबा मिळतो तो पक्ष कायदेमंडळात बहुमत प्राप्त करतो आणि सत्ताधारी बनत असतो. ज्या राजकीय पक्षांना लोकांचा कमी पाठिंबा मिळतो ते पक्ष विरोधी पक्ष म्हणून सत्तारूढ पक्षाच्या कार्यावर नियंत्रण लक्ष ठेवत असतात. अर्थात लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांचा सत्ता स्पर्धेचा खेळ चाललेला असतो. सत्तारूढ पक्ष लोकमताचा पाठिंबा हा कायम टिकवण्यासाठी अधिक जबाबदारीनं, कार्यक्षमतेनं आपला राज्यकारभार पाहत असतो, तर विरोधी पक्ष लोकमताचा पाठिंबा मिळवण्यासाठी अधिक जागरूकतेनं सत्तारूढ पक्षावर अंकुश ठेवून महत्त्वाची जबाबदारी पूर्ण करीत आहोत. आणि येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्याला जनतेचा जास्तीत जास्त पाठिंबा कसा मिळेल यासाठी तो प्रयत्नशील असतो. साधारणतः लोकशाही राजकीय व्यवस्थेत किंवा संसदीय शासन पद्धतीत या आधारावर या राजकीय पक्षांचं किती महत्त्वाचं स्थान आहे हे आपल्याला दिसून येईल. इंग्लंड, अमेरिका या देशात द्विपक्ष पद्धती आहे, पण भारतात मात्र बहुपक्ष पद्धती आहे. भारतात राष्ट्रीय पातळीवरचे तसेच प्रादेशिक स्वरूपाचे अनेक राजकीय पक्ष कार्य करत असलेले आपल्याला दिसतात. भारतात जरी बहुपक्ष पद्धती असली तर सुरुवातीच्या काळात म्हणजे स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 40 वर्षाच्या काळात फक्त काँग्रेस पक्ष हा एकमेव प्रभावी आणि शक्तिशाली पक्ष होता. हे आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळापासून ते पुढे 40 वर्षाचा कालखंड विचारात घेतला तर राष्ट्रीय पातळीवर साधारणतः काँग्रेस पक्ष हाच एकमेव प्रभावी सत्ताधारी पक्ष म्हणून कार्यरत असलेला आपल्याला दिसून येतो. 1977 ते 80 या काळात जनता पक्षाच्या कार्यकालाचा अपवाद सोडला तर भारतात काँग्रेस पक्ष हा प्रभावी, शक्तिशाली आणि सत्ताधारी पक्ष म्हणूनच काम करत असलेला दिसतात. अर्थात बाकीचे पक्ष होते पण ते कमकुवत, दुर्बल विरोधी पक्ष म्हणून ओळखले जात होते. आणि त्यामुळं भारतात एक पक्षीय लोकशाही पद्धत आहे की काय अशी विचारधारा
पुढे येत होती. परंतु भारतीय पक्ष पद्धतीचं स्वरूप हे एक पक्षीय आहे असा निष्कर्ष मात्र निश्चितपणे काढता येणार नाही. कारण विविध राजकीय परिस्थितीत जर विचार केला तर काही घटक राज्यात विविध पक्षाचे प्राबल्य हे आपल्याला ध्यानात घेतलं पाहिजे. साधारणतः प्रत्येक घटक राज्यामध्ये काही प्रादेशिक पक्ष असलेले आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ पंजाबमध्ये अकाली दल, हरियाणात लोकदल, त्याच्यानंतर बिहारमध्ये जनता दल, त्याच्यानंतर आसाममध्ये आसाम गण परिषद, त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किंवा तृणमूल काँग्रेस, आंध्रात तेलुगू देशम, तामिळनाडूत द्रमुक पक्ष, कर्नाटकात जनता पक्ष, महाराष्ट्रात शिवसेना, असे अनेक जे काही पक्ष आहेत प्रत्येक घटक राज्यात प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जातात. ते खरोखरच त्या घटक राज्यामध्ये शक्तिशाली पक्ष म्हणून कार्यरत असलेले दिसतात. आणि हे पक्ष लोकसभा आणि राज्यसभा या ग्रहातही आपला काही प्रभाव दाखवून राहिलेले आहेत. कारण याच आधारावर ज्या वेळेला 1989मध्ये 9वी सार्वत्रिक निवडणूक झाली त्यावेळेला पूर्णपणे या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आपल्याला दिसतात. यामध्ये काँग्रेसला 193, जनता दलाला 141, भाजपला 88 अशी काही जागा या वेगवेगळ्या पक्षाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत त्यावेळेला प्राप्त झालेलं नव्हतं. तरी परंतु आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि त्यावेळेला VP सिंग यांचं राष्ट्रीय मोर्चा सरकार सत्तेवर आलं. हे 10व्या आणि त्याच्या पुढच्याही बऱ्याचशा निवडणुकात वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन आघाडीचं सरकार निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. साधारणतः या काळानंतर 1989 नंतर लोकसभेमध्ये साधारणतः आघाडीचंच सरकार पुढं आलेलं आपल्याला दिसून येतं. या सर्व गोष्टींचा विचार करता भारतात एक साधारणतः आघाडीच्या सरकाराची पद्धत अस्तित्वात आलेली आहे. आणि भारताचा लोकशाहीचा कार्यकाल जर 70 वर्षाचा जर असला तर त्यामध्ये जनतेनं कोणत्याही एका पक्षाला अगदी व्यवस्थितपणे पूर्ण बहुमत दिलेलं आहे किंवा देईल अशी परिस्थिती आता निर्माण झालेली नाही. याची अनेक कारणं आहेत. तरी परंतु प्रत्येक प्रादेशिक पक्षानं आपली असलेली भूमिका ही दाखवून दिलेली आपल्याला दिसून येते. आतापर्यंत लोकसभेच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या शांततेने सनदशीर मार्गानं झालेल्या आहेत. तरी परंतु भारतीय मतदाराने प्रकट केलेला कौल मान्य करून संसदीय लोकशाही ही मात्र अखंडपणे चालू आहे हेही आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. यामध्ये भारतातील निर्वाचन आयोग, सर्वोच्च न्यायालय, संधिनोकर वर्ग किंवा मतदार यांनी निवडणूक प्रक्रियेला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. आणि अशा या परिस्थितीत एक बलाढ्य देश, मोठा लोकशाही देश म्हणून भारताच्या या पक्षपद्धतीच्या दृष्टिकोनातून काही विशिष्ट अशा पद्धतीचं निरीक्षण परीक्षण करणं गरजेचं आहे. भारतात आतापर्यंत झालेल्या ज्या काही सार्वत्रिक निवडणुका आहेत त्यांचा साकल्यानं जर विचार केला तर भारतात बहुपक्ष पद्धती आहे हे तत्वतः आपल्याला मान्य करावेच लागेल. प्रत्यक्षात संख्येच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर काही राष्ट्रीय पक्षांना पूर्ण प्रतिनिधित्व करता आले आहे तर काहींना काही अल्प प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. 2019च्या 17व्या लोकसभेत 37 राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व मिळालं आणि त्यापैकी 4 राजकीय पक्षांनी प्रत्येकी 3 प्रतिनिधी निवडून आणता आले. 2 प्रतिनिधी निवडून आणणाऱ्या पक्षांची संख्यासुद्धा या मंत्रिमंडळामध्ये 4-5 असलेले आपल्याला दिसून येते. साधारणतः याच आधारावर 1989 पासून भारतीय राजकीय पक्षाची जी काही एक पद्धत आहे, कार्यपद्धत आहे, त्याचं स्वरूप मात्र बदललेलं आहे हे निश्चितपणे आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. भारतात राजकीय पक्षांची संख्या जवळजवळ 60च्या आसपास झालेली आपल्याला दिसून येते.
तसेच भारताच्या राजकारणात आघाडीच्या सरकारची पद्धत सर्वमान्य झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 आणि 2019 अशा दोन्ही लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलेलं आहे. अनेक पक्ष एकत्र येऊन त्यांनी हे सरकार निर्माण केलेलं आहे, हे आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. तर या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आपल्याला भारतीय पक्ष पद्धतीचं ॲनालिसिस किंवा विश्लेषण करावं लागेल. कारण याच गोष्टी ध्यानात घेऊन प्रत्येक पक्ष आपली भूमिका, आपली कार्यपद्धत आणि लोकांच्या समोर एक विशिष्ट विचारधारा घेऊन गेलेले आपल्याला दिसून येतात. साधारणतः 1989 पासून पक्ष पद्धतीचं स्वरूप बदललेलं आहे. 9व्या लोकसभेपासून ते 2019च्या 17व्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत बहुपक्ष पद्धतीची आघाडीची सरकारं निर्माण झालेली आहेत आणि त्यामध्ये भारतीय पक्ष पद्धतीचं स्वरूप बदललेलं आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत जवळजवळ 3, 4, 5 राष्ट्रीय पक्ष सोडले तर बाकीचे सर्व प्रादेशिक पक्ष यांची संख्या मोठी आहे. 89 साली 9व्या लोकसभेत 23, 91च्या 10व्या लोकसभेत 43, 96च्या 11व्या लोकसभेत 43, 98च्या 12व्या लोकसभेत 43, 99च्या 13व्या लोकसभेत 40. या ज्या काही संख्या आहेत यावरून राजकीय पक्षांचे प्रतिनिधी जरी काही निवडून आले असले तरी आपापल्या राजकीय पक्षांनी आपलं अस्तित्व टिकवून धरलेलं आहे, एवढं मात्र निश्चितपणे आपल्याला सांगता येईल. साधारणतः याच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या आघाड्या या निर्माण झालेल्या आहेत. मग संयुक्त पुरोगामी आघाडी असेल किंवा आणखी कुठल्याही परिस्थितीमध्ये निर्माण झालेले जे काही युती असतील किंवा आघाडीचं सरकार आहे हे निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. साधारणतः संसदीय शासन पद्धत असणाऱ्या देशात प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य एकंदरीत वाढत असलेले आपल्याला दिसून येतात आणि त्याचमुळं संमिश्र सरकारं, आघाडीची सरकारं स्थापन करावी लागतात. परंतु अशी आघाडीची सरकारं फार काळ टिकत नाहीत की ज्यामुळं देशात अराजकता, अस्थिरता निर्माण होते. याचं उत्तम उदाहरण फ्रान्स देशाचं आपल्याला देता येईल. फ्रान्समध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 साली संसदीय शासन पद्धत होती. पुढील काळात मात्र त्यांना जवळजवळ 13 वर्षात 25 वेळा संसदीय पद्धतीची मंत्रिमंडळ स्थापन झालेली दिसतात. अर्थात ही सगळी अस्थिर आणि अशांत राज्यकारभाराची लक्षणं मानावी लागतात. त्याच्यानंतर 1958ला फ्रान्समध्ये अध्यक्षीय शासन पद्धत पुढं आली. ती का आली तर कारण कोणत्याही पक्षाचं स्पष्ट बहुमत असलेलं सरकार निर्माण होत नव्हतं आणि द गॉल हे पहिले फ्रान्सचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि तिथं अध्यक्षीय शासन पुढं आले. पण भारतातल्या परिस्थितीचं स्वरूप बघितलं ते मात्र वेगळं आहे. कारण भारत हा क्षेत्रफळानं आणि लोकसंख्येनं मोठा देश आहे. भारतातील प्रादेशिक पक्षांची स्थिती फ्रान्सपेक्षा वेगळी आहे आणि भारतात प्रादेशिक पक्ष जे आहेत ते धर्म, वंश, भाषा, जात, इतिहास, संस्कृती अशा विविध घटकातून निर्माण झालेले हे प्रादेशिक पक्ष आहेत आणि भारतातील प्रादेशिक पक्षांची पाळंमुळं ही स्थानिक लोकांच्या प्रादेशिक इतिहासाची, धर्माशी, संस्कृतीशी निगडीत आहेत. त्यामुळे हे पक्ष अगदी चिरकाल भविष्यकाळात टिकणारे आहेत. तेव्हा राष्ट्रीय पातळीवर राजकीय पक्ष हे केंद्रस्थानी आणि घटक राज्याच्या स्थानिक प्रशासनात प्रादेशिक पक्ष यांचं एक चांगलं नातं निर्माण झालेलं दिसून येतं आणि त्यामुळंच गठबंधन, युती, आघाडी असं पक्षीय राजकारण भारतात निर्माण झालेलं दिसून येतं. 1919 आणि 2019 आणि 2014 या लोकसभाच्या निवडणुकांचा जर परामर्श घेतला तर असं दिसून येतं की राष्ट्रीय पातळीवरील भारतीय जनता पक्षानं लोकसभेत स्पष्ट निर्विवाद बहुमत मिळवलेलं आहे. भाजपनं 14च्या आणि 16व्या लोकसभेत जवळजवळ 543 पैकी
82 जागा जिंकल्या होत्या. 19मध्ये 17व्या लोकसभेत या पक्षानं 303 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय भारतीय जनता पक्षानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रादेशिक पक्षांना सामावूनही घेतलेला आहे. 14ला NDA लोकशाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत एकूण जवळजवळ 28 पक्ष होते. 336 प्रतिनिधी मिळून त्यांनी आपलं सरकार निर्माण केलेलं होतं. त्यामध्ये प्रादेशिक पक्षांचे 54 प्रतिनिधी NDAमध्ये असलेले दिसून येतात. याच आधारावर 2019च्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत 353 प्रतिनिधी समाविष्ट असून त्यामध्ये प्रादेशिक पक्षाचे जवळजवळ 50 प्रतिनिधी समाविष्ट झालेले दिसून येतात. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये 353 प्रतिनिधी आणि यामध्ये स्वतंत्र असलेले 190 प्रतिनिधी असे 543 पैकी 17व्या लोकसभेत विविध राजकीय पक्षांचं प्रतिनिधित्व होत असलेलं आपल्याला दिसून येतं. साधारणतः अशी एक परिस्थिती भारतीय पक्ष पद्धतीची असलेली आपल्याला दिसतात. थोडक्यात काय तर 1989 पासून ते 2019 पर्यंतच्या लोकसभांच्या निवडणुकातील राजकीय पक्षांच्या राजकारणांचा जर आढावा जर घेतला तर आपल्याला असं म्हणता येईल की भारतात बहुपक्ष ही पद्धत वास्तववादी आणि अनिवार्य झालेली आहे. आघाडीचं सरकार असू दे किंवा संमिश्र सरकार असू दे, याशिवाय आपल्याला आपली लोकशाही पक्षीय प्रातिनिधिक लोकशाही टिकवता येणार नाही. अशी एक साधारणतः परिस्थिती भारतीय पक्ष पद्धतीची असलेली आपल्याला दिसून येते. यानंतर आपण काही निवडक राजकीय पक्ष जे आहेत त्या पक्षांचा जाहीरनामा काय आहे, विचारधारा काय आहे, त्या पक्षांचं एकंदरीत भारतीय राजकारणामध्ये स्थान कोणतं आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ते पुढील पिरियडला आपण चर्चा करू. ओके, थँक्यू.